आज मी तुम्हाला माझ्या माहेरच्या बागेत घेऊन चालले आहे, जिथे माझ्या लहानपणीपासूनच्या खूप साऱ्या आठवणी जडलेल्या आहेत. गेटमधून आतमध्ये एंट्री केल्यानंतर उजव्या साईडला भरपूर तुळशी उगून आल्यात. त्यांच्या बी खाली पडून ना भरपूर तुळशी उगून आल्यात आणि माझ्या भावाने छोटे छोटे आंब्याची रोपं पण लावलेली आहेत. इथे खूप छान फुलं, जसं की आम्हा सगळ्यांनाच झाडांची खूप सारी आवड आहे. तसंच माझ्या भावाने सुद्धा 1 2 3 नाही तर 4 आंब्याच्या कोळी पेरून ना लहान आणि आता त्याचे छोटे छोटे रोपं तयार झालेत आणि मध्ये ज्वारी पडली होती तर त्याचे सुद्धा रोप उगून आले आणि अगेन भरपूर तुळशी दिसत आहेत तुम्हाला इथे सुद्धा भरपूर तुळशी आहेत. बाजूलाच आंब्याच्या कोळी पेरल्यात भावाने, सो तिथे सुद्धा आंब्याची रोपं आलीत. त्याच्या पुढे मोठं नारळाचं झाड आहे जे की खूप छान दिसतंय आणि त्याच्या खालीच ना कडीपत्त्याची झाडं आहेत आणि जशी तुळशीची छोटी छोटी रोपं आलीत तसेच कडीपत्त्याची पण छोटी छोटी रोपं आलेली आहेत. तिथून पुढे गेलं की मग विहीर आहे आणि आता गेटमधून एंट्री केल्यानंतर डाव्या साईडला ना कोरफड आहेत जी की भरपूर अशी भरभरून आलेली आहे उगवून. आणि खरंच कोकणातल्या मातीमध्ये एक वेगळ्याच प्रकारची जादू आहे. माझं माहेर कोकणात आहे सो आणि बघा इथे मोठं जास्वंदाचं झाड आहे, त्याला सुद्धा खूप सुंदर फुल आलं आहे. तिथे समोरच आंब्याचं झाड आहे आणि हे कोपऱ्यामध्ये इथे सुद्धा जास्वंदाचं झाड आहे आणि ह्याच्या पुढे आहे ते नारळाचं झाड आहे. आता इथून आम्ही आतमध्ये चाललोय तर इथे ना कोपऱ्यामध्ये लिंबाचं झाड आहे जे वेगळ्याच प्रकारचं आहे, म्हणजे एकदम हिरवं आणि मोठं लिंबू, जे की तुम्हाला आता दिसताना खूप मोठं दिसतंय आणि हिरवगार दिसतंय, पण ना कापल्यावर त्याच्यामध्ये खूप रस असतो, म्हणजे रसाळ आहेत ती लिंबू. त्याच्या बाजूला खूप मोठं चिकूचं झाड आहे. चिकू माझे फेवरेट आहेत, मला चिकू खूप आवडतात. कोकण म्हणजे निसर्गच येतो एक प्रकारचा, तर इथे लाल माती आणि हिरवा यांचाच संगम असतो. तर हीच आहे माझ्या कोकणातल्या माहेरची छोटीशी बाग. तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. चला बाय बाय, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.